आमचा सगळा पचका झाला. आणि आज फ्लॅट वगैरे घ्यायचा तर आम्ही आत्ताच बघून घेतला. चला ड्युटी संपली, आता घरी जाऊया. आज तर सुट्टीच आहे म्हणजे निवांतच. पण एक फायदा असा की आल्याबरोबर ट्रेन भेटली म्हणजे आम्ही लवकर घरी पोहोचू आता. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही सगळ्या मैत्रिणी जाणार आहे फिरायला. कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, सगळं तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेल, म्हणून ब्लॉग पूर्ण बघा. आता माझी तयारी झाली आहे, ही टी शर्ट घातली आहे मी आणि मेकअप वगैरे केलाय. फक्त हेअरस्टाईल करायची आहे आणि निघायचं आहे. पटकन हेअरस्टाईल करते आणि तुम्हाला पण दाखवते कशी हेअरस्टाईल केली. तर व्हिडिओ पूर्ण बघा. छान अशी तयार झाली. ही मी सागर वेणी घातली आहे. नाही, सागर वेणी म्हणतात की चारपदरी वेणी म्हणतात, त्याला चारपदरी वेणी म्हणतात. ही घातली आहे आणि हे फुल लावलंय, हे मीच विणलंय स्वतःच्या हाताने. तर मी असं लावलंय आणि छान अशी वेणी घातली आहे. वेणी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. तयारी झाली आहे. आता मी बनवणार आहे चहा, कारण आज उपवास आहे. आज सोमवार आहे, श्रावण महिन्यातलं पहिला. तर उपवास आहे, आता मी चहा बनवते, चहा पिते आणि नंतर जाणार आहे. आधी चहा पिते. हे अशी मी छान अशी रेडी झाली आहे आणि आता मी निघणार आहे. आज आम्ही जाणार होतो नमो ग्रँड सेंटर पार्कला आणि तिथं जाण्यासाठीच आम्ही ठाणे स्टेशनला आलो. ठाणे स्टेशनवरून जायचं होतं बसनी. मग चालत बसकडे गेलो आणि खरं सांगतो अर्धा तास लागला आम्हाला त्या लाईनमध्ये उभं राहून, तरी बस काही यायचं नाव घेत नव्हती. नंतर बस आली आणि त्याच्यामध्ये बसलो. बसायला सुद्धा जागा भेटली कारण अर्धा तास जे थांबलेलो होतो म्हणून. मग नंतर आम्ही पोहोचलो. तिथून थोडं 5 मिनिटं वॉकिंग होतं आणि चालत गेलो. एवढं छान ना, बाहेरूनच खूप चांगलं दिसत होतं आणि एवढं छान दिसत होतं पूर्ण ग्रीन ग्रीन. तर पुढे चालत गेलो. पाऊस सुद्धा थोडाफार पडलेला होता म्हणजे वातावरण अजूनच छान झालेलं होतं. मी इथं आधी सुद्धा आली आहे पण भाग्यश्री पहिल्यांदाच, आणि येऊन आमचा एवढा मोठा पचका झाला ना, खूपच मोठा. कारण सोमवारी पार्क हा बंद असतो. आम्ही एवढा हसलो ना, बापरे. आम्ही आलो होतो नमो सेंट्रल ग्रँड पार्कला आणि बसने आलो होतो. आम्ही तर अर्धा तास ठाणे स्टेशनलाच उभं होतो आणि त्यातल्या त्यात बस सुद्धा भेटत नव्हती. आम्ही इथपर्यंत आलो, तिथं कल्पवृक्ष फोटो वगैरे घेतले आणि इकडे जायचं म्हटलं पार्कला. तर आज बघा सोमवारी पार्क बंद आहे आणि आमचा सगळा पचका झाला. आणि आज आम्ही गलतीने मला साठी सारखे सारखे कपडे घालून आलोय. तिने पण तसेच आणि मी पण तसेच. आणि आमचं काही प्लॅनिंग वगैरे नव्हतं, कपड्यांचं काहीच प्लॅनिंग नव्हतं, तरी आम्ही सेम कपडे घालून आलोय सारखेच. आणि आमचे शूज सुद्धा सारखे आहे, तिचे आणि माझे. आणि असं झालं आमचा पचका. असं पण म्हटलं तर ते पार्क बंद आहे. मग आम्ही इकडे फोटो वगैरे काढले आणि आता आम्ही निघतोय घरी जायला. आता काही ऑप्शन पण नाही. आणि त्यातल्या त्यात आम्ही सगळ्या मैत्रिणी येणार होतो आणि ते सगळ्यांनी वेळेवर कॅन्सल केलं. आणि त्यांनी कॅन्सल केलं पण आम्ही दोघी म्हटलं की चला आपण दोघी तरी जाऊन येऊया, एवढी तयारी वगैरे केली तर. आणि आम्ही आलो पण आम्ही पार्क तर काय बघितला पण आम्ही बिल्डिंग बघून घेतल्या. कधी भविष्यात आमचा विचार झाला इथं फ्लॅट वगैरे घ्यायचा तर आम्ही आत्ताच बघून घेतला. हा ना भाग्यश्री, घ्यायचा फ्लॅट घ्यायचा. बापरे. नाही नाही, रस्ते वगैरे खूप छान आहे त्याच्यामुळे घ्यायचा. घ्यायचा ना, फायनल आहे का रस्त्यावर? रस्त्यावर नाही, रस्ते वगैरे छान आहे, बिल्डिंग पण खूप छान आहे, एरिया पण खूप छान आहे, प्राइस पण त्याच्यापेक्षा छान असेल फ्लॅटच्या हिशोबाने. चला तर इथं जवळच एक इस्कॉन टेम्पल आहे, तिथेच जाऊया म्हटलं. ऑटोवाल्यांना विचारलं तर त्यांना कॅश पाहिजे होती, आमच्याकडे काही कॅश नव्हती. म्हणून आम्ही पायीच जायचं ठरवलं कारण 10 मिनिटं लागत होते. म्हटलं चल जाऊया, आपण ड्युटीला तर जातोच ना. म्हणून मंदिराच्या वातावरणात आलो, शूज वगैरे काढले आणि आतमध्ये आलो तर एवढं भारी वाईब येत होता आणि खूप भारी वातावरण पण झालेलं होतं. आणि मेन म्हणजे तिथे शांती खूप होती म्हणून एकदम प्रसन्न वाटत होतं. आणि त्यातल्या त्यात आजूबाजूला खूप साऱ्या दुकान होत्या, खाण्याच्या वगैरे पण होत्या. आणि नंतर आत जात होतो तर तिथं ते पाऊस येतोय म्हणून ते लावलेलं सुद्धा होतं, म्हणजे पाऊस सुद्धा लागत नव्हता कारण पाऊस चालूच होता. तिथं बुक्स वगैरेचे सगळे दुकान होते, जसं खारघरला मंदिर आहे ना इस्कॉन टेम्पल, तसं आहे हे, त्यातलंच आहे. आणि नंतर वर जायला निघालो तर वर आरती सुद्धा चालू होती आणि मंदिरात सगळे लाईट्स चालू होते ना त्याच्यामुळे खूप प्रसन्न वाटत होतं. आरती चालू होती म्हणून मी जास्त काही व्हिडिओ घेतला नाही, पण मंदिर अगदी खूप छान दिसत होतं, खूप म्हणजे खूप. खाली आलो, भाग्यश्रीने प्रसाद घेतला कारण माझा तो उपवास होता. मग तिने प्रसाद खाल्ला, तोपर्यंत मी व्हिडिओ घेतला मंदिराचा. कारण रात्रीच्या टायमाला जे लाईट्स चालू आहे ना त्याच्यामुळे त्याचा उजेड खूप पडलाय आणि ते मंदिर अगदी खूप छान दिसते. चला तर आम्ही त्याच्यानंतर आलो होतो, आमचं छान असं दर्शन झालं होतं आणि आता वातावरण पण खूप छान झालंय. बघा, हेच जास्त आवडलं.
आणि इथे स्टॉल पण खूप भारी भारी स्टॉल आहेत. नंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी. ऑटो काही भेटत नव्हती. भेटली इकडून तिकडून तर डायरेक्ट ठाणे स्टेशनपर्यंत त्यांनी 100 रुपयेच घेतले. एवढं झालं होतं मीटर. नंतर ठाणेला येऊन आम्ही मस्त ज्यूस पिला कारण उपवास होता आणि जायचं पण होतं घरी. म्हटलं ज्यूस पिऊया आणि मस्त निवांत सगळं आवरून निघालो घरी जाण्यासाठी. चला तर असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट